मित्रांनो, आपली बीएड सीईटी आणि ईएलसीटी झालेली आहे. आता ही परीक्षा झाल्यानंतर तुमचा रिझल्ट येतो, तुमची आन्सर की येते, कॅप राऊंडची प्रोसेस सुरू होते आणि ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे त्यांच्या मनात नक्कीच प्रश्न असणार आहे की कमीत कमी किती मार्क्स असावे लागतात जेणेकरून आपण ही सीईटी पास झालो असं आपल्याला म्हणता येतं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या एक्झाम नंतर ऍडमिशन पर्यंत कुठल्या प्रोसेसमधून तुम्हाला जावं लागतं या गोष्टी डिस्कस करणार आहोत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, बीएड सीईटीला किती मार्क्स असल्यानंतर आपण पास झालो असं म्हणता येतं आणि आपल्याला ऍडमिशनसाठी अप्लाय करता येतं हे सुद्धा आपण आज डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, जे विद्यार्थी 2027 मध्ये बीएड सीईटी किंवा ईएलसीटी देत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या लाईव्ह बॅचेस ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू झालेल्या आहेत. या बॅचेसमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील, संपूर्ण अभ्यासक्रमावरती अपडेटेड नोट्स दिल्या जातील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा इथे अवेलेबल असतील. जे विद्यार्थी वर्किंग आहेत अशा विद्यार्थ्यांना रेकॉर्डेड लेक्चर्स सुद्धा इथे अवेलेबल असतात आणि परीक्षेपूर्वी तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करून तुम्हाला या परीक्षेसाठी रेडी केलं जातं. या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमची परीक्षा जस्ट झालेली आहे आणि याच्यानंतर तुम्हाला सीईटी सेल आन्सर की रिलीज करते आणि या आन्सर की मध्ये तुम्ही पाहू शकता की तुम्हाला कुठले प्रश्न विचारले गेले होते, त्यापैकी किती प्रश्नांची उत्तरं तुम्ही बरोबर दिली, किती प्रश्नांची उत्तरं तुमची चुकली आणि मॉडेल आन्सर की सुद्धा तुम्हाला या आन्सर की मध्ये दिली जाते. तर त्यावरनं आपण एक अंदाज लावू शकतो की आपल्याला या परीक्षेमध्ये किती मार्क्स मिळू शकतात आणि जर सीईटी कडनं जर क्वेश्चनमध्ये काही चुका झाल्या असतील, ऑप्शन्समध्ये काही चुका झाल्या असतील तर त्याविषयी सुद्धा आपण ऑब्जेक्शन या आन्सर कीवरनं घेऊ शकतो. तर ही आन्सर की कधी येईल यासाठी आपण मागच्या वर्षी सीईटी सेलने कुठलं शेड्यूल फॉलो केलं होतं त्यावरनं अंदाज लावू शकतो. तर आपण इथे पाहू शकतो की मागच्या वर्षी बीएड सीईटी ही 24, 25, 26 मार्चला घेण्यात आली होती आणि यावर्षी आपली जी बीएड सीईटी आहे ती 27, 28, 29 मार्चला घेण्यात आलेली आहे. म्हणजे जवळजवळ मागच्या वर्षीच्या शेड्यूलच्या आसपासच तुमची बीएडची सीईटी झालेली आहे आणि त्यानंतर एकच महिन्याने सीईटी सेलने आपली जी आन्सर की होती ती रिलीज केली होती. म्हणजे 24, 25, 26 मार्चला ही एक्झाम झाली आणि 26 ते 28 एप्रिलमध्ये तुम्हाला आन्सर की सीईटी सेलने दिली होती. थोडक्यात आता आपली एक्झाम ही 27, 28, 29 मार्चला झालेली आहे, तर आपली आन्सर की सुद्धा एप्रिल महिन्याच्या शेवटी सीईटी सेल रिलीज करेल. आता विद्यार्थी मित्रांनो, त्या आन्सर की मध्ये तुम्ही तुमचे मार्क्स चेक करू शकता आणि किती प्रश्न तुमचे बरोबर आहेत, किती चुकलेले आहेत, कुठल्या प्रश्नाचं उत्तर काय होतं, किती क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट केलेले आहेत हे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर सीईटी सेलकडनं काही चुका झाल्या असतील तर त्या चुकांमध्ये करेक्शन, म्हणजेच जर सीईटी सेलने चुकीचे क्वेश्चन दिले असतील आणि तुमच्या लक्षात आलं असेल माझं बरोबर आन्सर असताना सुद्धा सीईटी सेलने चुकीचं आन्सर दिलेलं आहे, तर त्यासाठी तुम्ही ऑब्जेक्शन रेज करू शकता आणि त्यानुसार सीईटी सेल तुमचं ऑब्जेक्शन अप्रूव्ह करून रिझॉल्व्ह करू शकतं. तर अशा पद्धतीने सुरुवातीला तुमची आन्सर की तुम्हाला मिळेल आणि त्या आन्सर की मध्ये ज्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका तुम्ही करेक्ट करू शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर मागच्या वर्षी आपण जर पाहिलं तर मेंटल ॲबिलिटी या सेक्शनमधून फुल मार्क सीईटीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आला होता. ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी बीएड सीईटी दिली त्यामध्ये एक जो मेंटल ॲबिलिटीचा प्रश्न होता त्यामध्ये सगळेच्या सगळे ऑप्शन्स जे होते ते चुकीचे होते. ठीक आहे, म्हणून सीईटी सेलने तिथे प्रत्येकाला 1 मार्क अवॉर्ड केला होता आणि यावर्षी जर सीईटी कडनं त्यांच्या पेपरमध्ये काही चुका झाल्या असतील तर नक्कीच तुम्ही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर सीईटी सेल तुम्हाला हे मार्क्स देईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे थोडक्यात परीक्षेनंतर एका महिन्यातच सीईटी सेलने आन्सर की रिलीज केली होती. त्यानंतर पुढे तुमचा रिझल्ट जो आहे तो सीईटी सेलने रिलीज केला होता. आता हा रिझल्ट आपण जर पाहिला तर मागच्या वर्षी बीएड जनरल आणि स्पेशल तसेच बीएड ईएलसीटी या परीक्षेचा रिझल्ट हा 28 मेला लावण्यात आला होता. म्हणजे आन्सर की तुम्हाला एप्रिल एंडला मिळाली, त्यानंतर मे एंडला तुम्हाला तुमचा रिझल्ट मिळाला होता. यावर्षी तेच होईल, मेच्या सुरुवातीला, मेच्या शेवटी तुम्हाला तुमचा रिझल्ट मिळेल आणि त्यानंतर तुमचं कॅपचं रजिस्ट्रेशन सुरू होईल. आता कॅप राऊंड म्हणजे थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो हे ॲडमिशनचे राऊंड असतात. याच्यामध्ये तुम्हाला परत रजिस्ट्रेशन करावं लागतं, इथे तुम्हाला नवीन फॉर्म भरावा लागतो, इथे तुम्हाला नवीन डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात.
याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये ते डॉक्युमेंट्स कुठले आहेत, कशा पद्धतीने कॅप राऊंडची प्रोसेस होती ही आपण डिटेल पाहणार आहोत. त्यामुळे ग्लोबल ऑनलाईनला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका. आता पुढे हे कॅप राऊंडचं शेड्यूल जे आहे ते आपण जर पाहिलं तर 25/6 ते 5/8 मध्ये सीईटी सेलने कॅप राऊंडचे रजिस्ट्रेशन सुरू केले होते. थोडक्यात मे एंडला तुमचा रिझल्ट लागला आणि जून एंडला तुमचे जे रजिस्ट्रेशन आहेत ते सुरू झाले होते आणि तुमचे जे कॅप राऊंड होते त्यातला पहिला राऊंड हा 9 ऑगस्टला स्टार्ट करण्यात आला होता. म्हणजे यावर्षी सुद्धा आपण विद्यार्थी मित्रांनो हेच एक्सपेक्ट करू शकतो, एक जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये आपले कॅप राऊंड सुरू होतात, आपले ॲडमिशनचे राऊंड सुरू होतात. त्यासाठी सुरुवातीला सीईटी सेल रजिस्ट्रेशन करून घेते आणि तुमची मेरिट लिस्ट जी आहे ती मेरिट लिस्ट रिलीज करते आणि त्यानुसार मग तुम्हाला कॉलेजेस अलॉट केले जातात. तर इथे तुम्हाला कॉलेजेसचे प्रेफरन्सेस वगैरे द्यावे लागतात. ते प्रेफरन्सेस तुम्ही कट ऑफ नुसार द्यायचे असतात आणि त्यानुसार तुम्हाला ते कॉलेज अलॉट केलं जातं. असे साधारणतः 3 राऊंड होतात, काही वेळेस राऊंड एक्सटेंड पण केले जातात, 4 राऊंड पण घेतले जातात किंवा जर गरज असेल तर 5वा राऊंड सुद्धा सीईटी सेल ऑर्गनाईज करू शकते. शेवटी किती सीट्स अवेलेबल आहेत त्याच्यावरती या सर्व गोष्टी अवलंबून असतील. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही सीईटी दिलेली आहेत आणि तुम्हाला प्रश्न पडलाय की मला जर 1 मार्क मिळाला तर मला या कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करता येईल का. तर त्यासाठी आपण 24-25 ची मेरिट लिस्ट पाहणार आहोत. त्यामध्ये मिनिमम किती मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला कॅप राऊंडला रजिस्टर करता आलं, त्यामध्ये मिनिमम किती मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला कॅप राऊंडसाठी रजिस्टर करता आलं होतं आणि त्याला ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करता आलं होतं हे पाहणार आहोत. कारण विद्यार्थी मित्रांनो ही जी परीक्षा आहे ती एंट्रन्स एक्झाम आहे, ही परीक्षा क्वालिफाईंग एक्झाम नाहीये. थोडक्यात जेवढे चांगले मार्क्स तुम्हाला या परीक्षेमध्ये मिळतील तेवढं चांगलं कॉलेज तुम्हाला मिळेल आणि जे टॉपचे कॉलेजेस असतील त्यांचा कट ऑफ खूप जास्त असतो, जे ॲव्हरेज कॉलेजेस असतात त्यांचा जो कट ऑफ आहे तो कमी असतो. म्हणजे थोडक्यात मार्क्स जास्त तर तुम्हाला टॉपचं कॉलेज मिळण्याचे चान्सेस जास्त, मार्क्स कमी म्हणजे तुम्हाला टॉपचं कॉलेज मिळण्याचे चान्सेस जे आहेत ते कमी असतील. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आता 2024-25 ची मेरिट लिस्ट पाहूयात आणि त्याच्यानुसार कमीत कमी किती मार्क्स असतील तेव्हा तुम्ही सीईटी क्वालिफाय होता किंवा कमीत कमी किती मार्क्स असतील त्यावेळेस तुम्हाला कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करता येतं आणि ॲडमिशन घेण्यासाठी सीईटी सेल अलाउ करते ते पाहूयात. तर मित्रांनो त्यासाठी आपण जाऊयात कॅपमध्ये 2024-25 चा डेट आपल्याला पाहायचा आहे. इथे या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला बीएड सीईटीचा इथे एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला 2024-25 मध्ये जे बीएडचे ऍडमिशन झाले होते त्या ऍडमिशन विषयी इथे डिटेल डाटा तुम्हाला मिळणार आहे. तर मित्रांनो आता इथे आपण मेरिट लिस्ट चेक करूयात जी मागच्या वर्षी सीईटी सेलने कॅप राऊंडचे फॉर्म भरून घेतल्यानंतर रिलीज केली होती. तर राऊंड 1 फायनल मेरिट लिस्ट महाराष्ट्र स्टुडंट आपण ओपन करूयात. तर मित्रांनो इथे आपण पाहू शकतो मेरिट लिस्ट जी आहे ती ओपन झालेली आहे आणि याच्यामध्ये आपण आता चेक करूयात की कमीत कमी मार्क्स असणारा कॅन्डिडेट कोण होता आणि त्याला कमीत कमी किती मार्क्स होते कॅप राऊंड मध्ये फॉर्म भरण्यासाठी तो एलिजिबल झाला होता. त्यासाठी मित्रांनो आपण शेवटच्या पेजवरती जाऊयात. तर या सीईटी पर्सेंटाईल मध्ये आपल्याला चेक करायचंय की कमीत कमी किती पर्सेंटाईल त्या व्यक्तीला होते जो या कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट मागच्या वर्षी करू शकला होता. तर इथे आपण पाहू शकतो हे सीईटीचं पर्सेंटाईल आहे 0.0145603. तर मित्रांनो मला माहिती आहे की तुम्हाला याच्यापेक्षा नक्कीच चांगले मार्क्स मिळालेले असतील आणि जर तुम्हाला 0.0145603 याच्यापेक्षा जर जास्त मार्क्स असतील किंवा याच्यापेक्षा जरीही कमी मार्क्स असतील तरी पण तुम्ही कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन फॉर्म जे आहेत, कॅप राऊंडचं रजिस्ट्रेशन जे आहे ते करण्यासाठी तुम्ही एलिजिबल आहात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कमी मार्क्स जरी असतील तरी पण तुम्ही कॅप राऊंडला अप्लाय करू शकता. त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये तुम्ही निश्चिंत राहा. मार्क्स कितीही कमी असो, अगदी महाराष्ट्रामधल्या महाराष्ट्र बीएड सीईटी आणि ईएलसीटी दिलेला शेवटचा विद्यार्थी जो असेल ज्याला सगळ्यात कमी मार्क्स या सीईटी मध्ये असतील तो सुद्धा व्यक्ती हा कॅप राऊंडचा फॉर्म जो आहे तो फिलअप करू शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे या बाबतीत तर निश्चिंत राहा की तुम्हाला कॅप राऊंडचा फॉर्म भरता येईल की नाही, कारण तुम्हाला कॅप राऊंडचा फॉर्म हा भरता येणारच आहे इररिस्पेक्टिव्ह टू तुमचे पर्सेंटाईल.
तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने जर तुम्ही 2027 साठी कुणी प्रिपरेशन करत असाल तर ग्लोबल ऑनलाईनमध्ये 2027च्या लाईव्ह बॅचेस सुरू करण्यात आलेल्या आहेत. या बॅचेसमध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती लाईव्ह लेक्चर्स दिले जातात, रेकॉर्डेड लेक्चर्स इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, मॉक टेस्ट आणि MCQचे सेट सुद्धा दिले जातात. तसेच प्रिव्हियस इयरचे PYQ सुद्धा इथे अवेलेबल असतात. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऍडमिशनच्या तयारीला लागा. थँक्यू.